पहिल्यांदाच बदलापूर शहरामध्ये जनता दरबार घेण्यात आलेला आहे, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर आमचे मंत्री असतील, नेते असतील, पुढारी असतील, ते त्या ठिकाणी जनता संवाद हा कार्यक्रम घेत असतात आणि बदलापूर शहरातल्या नागरिकांचे अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून प्रश्न लक्षात घेता आपण सुद्धा आपल्या बदलापूर शहरामध्ये अशाच प्रकारचा एक जनता संवाद कार्यक्रम घ्यावा असं आमच्या विचाराधीन होतं. मग आमचे शहराध्यक्ष असतील, आमचे उपनगराध्यक्ष आणि सर्व सदस्य, कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतील, त्यांनी थेट नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावे हाच ह्याच्या मागचा हेतू होता आणि म्हणून आज हा जनता संवाद कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे. कोणत्या प्रकारच्या समस्या याच्यात सगळ्यात जास्त आहेत आणि काय आपल्याला वाटतं की याच्यातून समस्या किती दिवसात सोडवल्या जातील असं आपण वाटतं? नाही, आपण पाहिलं तर अनेक समस्या या लोकांच्या आहेत. मग नगरपालिकेशी निगडीत असतील, MSCBशी निगडीत असतील, वॉटर सप्लायशी असतील, अशा वेगवेगळ्या समस्या नागरिकांच्या आहेतच. पण थेट त्या वेळेत तेवढ्या स्टिप्युलेटेड टाइममध्ये ते काम झालं पाहिजे आणि तातडीने या विषयांवर मार्ग निघाला पाहिजे, यासाठीचा हा जनता संवाद आहे. आम्ही प्रत्येक गोष्टी, जेवढ्या तक्रारी आल्या त्याचं व्यवस्थित अॅनालिसिस करून संबंधित विभागाकडे एका टाइम फ्रेममध्ये ही कामं पूर्ण झाली पाहिजेत आणि नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे. त्यांचं काम जे आदरणीय दादांनी आम्हाला शिकवलेलं आहे की आलेलं काम जर जेन्युइन असेल तर त्याचा जागीच तुकडा पाडायचा. त्याच अनुषंगाने आज दादांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी नागरिकांची कामं तातडीने पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हा जनसंवाद जो आहे आपला नेहमी कार्यरत राहणारे, सातत्यपूर्ण सुरू राहणार. निश्चितपणे ह्याचा फॉलोअप सुद्धा आम्ही घेऊ आणि साधारणपणे दर 20 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी हा जनता संवाद सुरू राहील. नागरिकांना आज ज्या गोष्टी, ज्या तक्रारी आल्या त्या पुढच्या, ज्याप्रमाणे मी सांगितलं की एका स्टिप्युलेटेड टाइममध्ये, एका टाइम फ्रेममध्ये झालं पाहिजे, त्याचा सुद्धा आढावा आमचे सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी घेतील आणि तशा सूचना या जनता संवादाच्या आधी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत की जे काम तुमच्याकडे सोपवलं जाईल त्याचा फॉलोअप घेऊन पुढच्या 10 दिवसात, 15 दिवसात ही कामं मार्गी लागली आणि पुढच्या जनता संवादाच्या वेळेस जर 100% मधली 70, 75, 80% कामं ही पूर्ण झालेली असली तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं यश आहे असं आम्ही मानतो. तर एका पक्षाच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेतोय, कुठेतरी प्रशासन या माध्यमातून या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी कमी पडतंय का? कारण सगळ्याच प्रशासनापर्यंत लोक आपापल्या तक्रारी पोहोचवतात. मुळात विषय हा आहे की प्रत्येक प्रशासन आणि हे आपापल्या परीने त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करत असतात. आज देखील आपण पाहिलं तर सगळ्यांनीच कॉपरेट करून लोकांचे प्रश्न मार्गी लावणं, कारण शेवटी जनता जनार्दन आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मार्गी लावणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करत असतात. परंतु असा एखादा त्या ठिकाणी जनसंवाद घेतल्यामुळे थेट आमच्यापर्यंत पोहोचून समस्या सोडवून त्या तातडीने तिथे त्याचा मार्ग निघणं हे महत्वाचं असतं, जे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून होत असतं. आता बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या घरफोड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हातामध्ये कोयत्या घेऊन घरफोड्या करत आहेत आणि पोलीस हवी तशी गस्त देत नाही अशी नागरिकांची खंत आहे. तर तुम्ही पोलिसांना काही सूचना देणार आहेत का? निश्चितपणे बदलापूर शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे. आपल्या बदलापूर शहराची ओळख ही कायमच एक सेफ शहर अशी राहिलेली आहे आणि ती पुढच्या काळात राहावी ही सगळी जबाबदारी आपल्या इथल्या सगळ्याच लोकप्रतिनिधी, सगळ्याच नागरिकांची, सगळ्याच रहिवाशांची आहे. निश्चितपणे आजच्या या जनता संवादमध्ये जरी आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी अशा काही घटना घडतायत त्या संदर्भातल्या सूचना आणि विनंती ही DCP साहेबांना मी थेट केलेली आहे. निश्चितपणे सर्वच पोलीस प्रशासन आणि अधिकारी ते गांभीर्याने घेऊन त्याच्यावर निश्चितपणे पुढच्या काळात कारवाई करतील. बदलापूरचं नाव ज्याप्रमाणे ह्याच्या आधी एक सुंदर आणि स्वच्छ आणि सेफ शहर म्हणून ओळख होती, तीच ओळख कायम ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत.